नमस्कार विद्यार्थी मित्रहो, डेली आन्सर रायटिंग प्रोग्राम मध्ये आज आपण एक आयआरचा प्रश्न शिकण्याचा प्रयत्न करूयात. लक्षात घ्या, आज प्रश्न आहे भारत आणि जपानच्या कॉन्टेक्स्टनं. तुम्हाला माहिती असेल तर यापूर्वी ऑलरेडी 2 वेळा यूपीएससी मध्ये भारत जपानवर प्रश्न येऊन गेलेत. हा यूपीएससीचा एक पीवायक्यू आहे, तो आपण समजून घेण्याचा, डिकोड करण्याचा प्रयत्न करूयात. म्हणजे बरं, पुढे बघा. नेक्स्ट आधी आपण प्रश्न वाचूयात, प्रश्नातला लोकस आणि फोकस समजून घेण्याचा प्रयत्न करूयात आणि नंतर मग पुढे जाऊ. बघा, भारत आणि जपानमध्ये एक मजबूत समकालीन संबंध निर्माण करण्याची वेळ आलेली आहे, ज्यामध्ये जागतिक आणि धोरणात्मक भागीदारी समाविष्ट आहे, जी आशिया आणि संपूर्ण जगासाठी खूप महत्वाची असेल. त्यांचं म्हणणं आहे बाबा की भारत आणि जपानमध्ये मजबूत संबंध तयार करायची वेळ आली आहे. याचा अर्थ जे संबंध आहेत ते कदाचित तेवढे मजबूत नाहीयेत. सो त्यांचं म्हणणं आहे की ही संबंध अधिक वाढले पाहिजे. सो यापूर्वी तुम्ही काय केलं पाहिजे, तर मी डायरेक्ट पॅराग्राफला सांगतो की तुम्ही पहिल्या पॅराग्राफमध्ये लिहिलं पाहिजे की भारत आणि जपान यांचे कोणकोणत्या क्षेत्रामध्ये संबंध मजबूत आहेत किंवा संबंध आहेत आतापर्यंत, आणि जर ते संबंध आशियासाठी आणि जगासाठी फायदेकारक बनवायचे असेल तर काय काय अधिक केलं पाहिजे. कारण दुसरा प्रश्न काय म्हणते की जर हे संबंध चांगले केले तर आशियासाठी आणि संपूर्ण जगासाठी ते खूप महत्वाची गोष्ट असेल. सो 2 पॅराग्राफ तुमच्या बॉडीमध्ये असतील आणि इंट्रो आणि कन्क्लुजन हे तर तुम्हाला मी काही सांगायची गरज नाही. म्हणजे बरं, आता जर मला इंट्रो करायचं असेल तर अगदी मी साधं सोपं करेल की इंडो पॅसिफिक या क्षेत्रामध्ये या भागाची सुरक्षितता आणि वाढत्या चीनच्या आक्रमकतेला प्रत्युत्तर देण्यासाठी भारत आणि जपान यांची भागीदारी अत्यंत महत्वाची असेल. मी अगदी साधं सोपं इंट्रो केलेलं आहे, कारण इंडो पॅसिफिक क्षेत्रामध्ये वाढत्या चीनच्या आक्रमकतेला काउंटर करणं गरजेचं आहे. सो मी तसं करेल. अदरवाईज तुम्ही भरपूर काहीतरी इथं गोष्टी लिहू शकता. तुम्हाला जर याची पीडीएफ हवी असेल तर मी आपल्या टेलिग्रामला शेअर करून देईल. सो तुम्ही मला सांगाल म्हणजे याच्या खाली, व्हिडिओच्या खाली. बरं, आता हा साधा इंट्रो आहे 3-4 ओळींचा. तुम्ही ॲज इट इज ही कॉपी पेस्ट करू शकता, किंवा तुम्हाला हवं का तुमच्याकडे जे फॅक्च्युअल डेटा असेल, फॉर एक्झाम्पल रिसेंटली एखादा महत्वाचा करार झालेला असेल किंवा ज्या आंतरराष्ट्रीय एखादी घटना घडली असेल ज्यामध्ये भारत आणि जपान एकत्रितपणे काम करतात, तर तुम्ही तेही इंट्रो करू शकता रिसेंट जे आहे. म्हणजे पुढे आता आपण बघूयात की भारत आणि जपान यांचे समकालीन संबंध. मग इथे तुम्हाला लिहिता येईल आर्थिक सहकार्य कोणकोणते क्षेत्र आहेत. एक तर दोघांमधला व्यापार हा नाही म्हणता $22 अब्ज एवढा आहे. मग तुम्ही लिहू शकता की भारत आणि जपान मधला द्विपक्षीय व्यापार, वार्षिक व्यापार हा 22 अब्ज एवढा आहे. नेक्स्ट, जपान भारताला मोठ्या प्रमाणात ऑफिशियल डेव्हलपमेंट असिस्टंटच्या माध्यमातून मदत सहकार्य करतो, आणि ती मदत सहकार्य आपली जी बुलेट ट्रेन आहे मुंबई अहमदाबाद त्यासाठी आहे. नंतर दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर त्यासाठी आहे. नंतर मुंबई, कोलकाता, चेन्नई, दिल्ली आणि अशा कित्येक शहरांमध्ये जी मेट्रो लाईन्स आपण स्थापित करतो आहे, त्या मेट्रो लाईन्ससाठी सुद्धा जपान आपल्याला मदत करते आहे, ज्याची तुम्हाला इथं काही उदाहरणं दिसतील. पुढे अधिक कोणतं क्षेत्र, आता तुम्हाला क्षेत्र व्हेरीफाय करायचे म्हणा किंवा वेगवेगळे एरियाजवर लक्ष द्यायचं आहे. पुढे आपण पाहतो सुरक्षा आणि सामरिक भागीदारी. चीनच्या वाढत्या प्रभावामुळे आशिया प्रशांत क्षेत्रामध्ये तणाव वाढतोय, त्याकरता क्वाड नावाची संघटना भारत आणि जपानने बनवली आहे. नंतर एक US-2 एम्फिबियस एअरक्राफ्ट, तुम्ही असं लिहायला हरकत नाही, US-2 एम्फिबियस आणि एअरक्राफ्ट, हे जे जमिनीवर सुद्धा उतरणारं ॲज वेल ॲज पाण्यात सुद्धा उतरणारं जे एक वेगळ्या प्रकारचं विमान आहे, ते जपाननं बनवलेलं आहे, ते भारत मिळवण्याचा प्रयत्न करतोय. मग तुम्ही सुरक्षा सहकार्यामध्ये हे लिहू शकता की जपानी तंत्रज्ञानाचा भारत खास करून सुरक्षा तंत्रज्ञानाचा फायदा घेणार आहे, आणि तो कशासाठी, तर चीनला काउंटर करण्यासाठी. याच चीनला काउंटर करण्यासाठी मलाबार सुद्धा एक युद्ध सराव होतो, ज्यामध्ये भारत, अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलिया येतात. मात्र आपल्याला भारत आणि जपानच महत्वाचे या उत्तराच्या कॉन्टेक्स्ट, त्यामुळे तुम्ही हे सुद्धा इथे लिहाल की आधी लिहिलं आपण म्हणजे आर्थिक क्षेत्र, नंतर लिहिलं सुरक्षा क्षेत्र, तिसरं आहे तंत्रज्ञान आणि नवोन्मेषण. इथं पटापट लिहायचं की मेक इन इंडिया. याकरता जपान आपल्याला तंत्रज्ञानाचं हस्तांतरण करत आहे. तसंच
आर्टिफिशियल इंटेलिजन्स, सायबर सुरक्षा, 5G तंत्रज्ञान, नंतर क्वांटम टेक्नॉलॉजी, गॉट इट, नंतर इंटरनेट ऑफ थिंग्स, याही क्षेत्रामध्ये जे नवनवीन तंत्रज्ञान निर्माण होतंय त्या तंत्रज्ञानाचं हस्तांतरण जापान भारताला करते. या अनुषंगानं स्टार्टअप इंडिया जी भारताची स्कीम आहे, या स्टार्टअप इंडियाला अधिकाधिक बळ देण्याचं काम जापानच्या माध्यमातून होतं आहे. आणि म्हणूनच आपण पाहतो की नाही म्हणता 1800 पेक्षा जास्त जापानीज कंपन्या या भारतामध्ये गुंतवणूक यांनी केलंय. म्हणजे सो तुम्ही हे इथं लिहाल, जापानीज कंपन्या, स्टार्टअप वगैरे तुम्ही लिहाल. पुढे संस्कृती आणि मानवी संसाधन. जापान भारतीय लोकांना स्किल देण्याचं काम करत आहे. त्यासाठी जापानीज कंपन्यांनी भारतामधल्या कित्येक शैक्षणिक संस्थांसोबत टायअप केलंय. सो आपलं जे स्किल इंडिया प्रोग्राम आहे त्याला ही एक मदतगार आहे. ॲज वेल ॲज भारत आणि जापान यांचं सांस्कृतिक साम्य बऱ्यापैकी असलेल्या कारणानं दोन देशामध्ये सांस्कृतिक धरोहर ही जुनी आहे आणि त्यामुळे लोक ते लोक संपर्क वाढत आहेत, ज्यामुळे काय होईल की तंत्रज्ञानाचं देवाणघेवाण ॲज वेल ॲज इन्व्हेस्टमेंट वाढती आहे. तोही तुम्हाला फायदा हा भारत आणि जापानच्या संबंधासाठी दिसल. पुढे पर्यावरणीय सहकार्य आणि शाश्वत विकास. भारताला गरज आहे, कारण भारत 140 कोटी लोकांचा देश आहे आणि भारताला गरज आहे ती म्हणजे नवीनीकरणीय ऊर्जा निर्मितीची, ज्याला आपण रिन्युएबल एनर्जी म्हणतो. आणि ही जी रिन्युएबल एनर्जी तयार कशी करायची याची टेक्नॉलॉजी जापानकडे आहे भाई. सो तुम्ही देऊ शकता असं की जापान भारताला ती टेक्नॉलॉजी देऊ शकते, ज्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून भारत शाश्वत विकास उद्दिष्टे सुद्धा अचीव करू शकते. ॲज वेल ॲज जे पर्यावरणासंबंधित जेही ध्येय धोरणं हे भारतातील ग्रासरूट पर्यंत, तळागाळापर्यंत पेनिट्रेट करायची आहेत, ती सुद्धा भारत जापानच्या मदतीनं करू शकते. आता पुढे कोणकोणत्या आंतरराष्ट्रीय मंचांवर सहकार्य, तर मग युनायटेड नेशन आहे, नंतर तुम्ही इथं पटकन G4 लिहायला हरकत नाही, नंतर तुम्ही G20 आहे त्याला G21 म्हणता येईल, WTO आहे. या विविध संस्थांच्या माध्यमातून भारत आणि जापान हे विकसनशील देशांच्या ज्याही भावना आहेत, ज्या अडचणी आहेत, त्या आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर एकत्रितपणे मांडण्याचा प्रयत्न करतो आहे. तुम्ही लिहायला काहीच हरकत नाही. पुढे आहे विकसनशील देशामध्ये सहकार्य. इथं पटकन तुम्ही लिहायचं आशिया आफ्रिका ग्रोथ कॉरिडॉर. 2017 मध्ये ही स्कीम आणली होती. यानुसार आफ्रिकेतील देशांचा विकास करण्यासाठी भारत आणि जापान हे एकत्रित येऊन काम करतील. सोबतच तुम्ही लिहू शकता की आशियामध्ये खास करून जे तुमचे आशियान देश आहेत 10, या आशियान देशामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात जापान आणि भारत एकत्रितपणे सहकार्य करत म्हणा किंवा गुंतवणूक करतायत. कुणाचा प्रतिकार करायसाठी, तर इथे चीनचा प्रतिकार करायसाठी. नंतर शाश्वत ऊर्जा आणि पर्यावरणीय सहयोग याही क्षेत्रामध्ये दोन्ही देश प्रयत्न करतायत. यासाठी मग स्मार्ट सिटी असेल, नंतर तुमचं पाणी व्यवस्थापन असेल, सौर ऊर्जा प्रकल्प असेल, जागतिक तापमान वाढीवर नियंत्रण मिळवण्यासाठी कशा प्रकारे कार्बन कमीत कमी उत्सर्जित केला जाईल याबाबतच्या काही गोष्टी असतील. आरोग्य सेवेसाठी दोनही देश प्रयत्न करतायत. भारताची आयुष्यमान भारत योजना आणि जापानची अहविन ही दोन एकत्रित येऊन दोनही देशामधल्या आरोग्य व्यवस्था अधिकाधिक बळकट करण्यासाठी प्रयत्न करतायत. सो आता आपण काय केलं, आधी आपण पहिल्या प्रश्नाला ऍड्रेस केलं की दोन देश यांना म्हणजे दोन देशांचं सहकार्य कोणकोणत्या क्षेत्रात आहे. आता हे आहेच, याला सुद्धा अधिक मजबूत करायची गरज आहे सांगितलं होतं. आता त्यांचं काय म्हणणं आहे की जे सहकार्य भारत आणि जापानमध्ये आहे ते जर मजबूत केलं तर त्याचा फायदा आशियाला आणि जगाला कसा होईल. पटकन तुम्ही जगामध्ये इथे उदाहरण लिहायचं आशिया आफ्रिका ग्रोथ कॉरिडॉर. जर दोन देशामध्ये अधिक सहकार्य वाढलं तर आफ्रिकेचा विकास हा करणं अधिक सहज होऊ शकतं आणि खास करून आफ्रिकन देश हे तिसऱ्या जगातील राष्ट्र देश म्हणून मानले जातात. सो तुम्ही ते इथे लिहायला हरकत नाही. पुढे आशियान देश जे 10 आहेत हे सुद्धा तिसऱ्या जगातील राष्ट्र आहेत आणि त्या आशियान देशामधलाही व्यापार किंवा तिथे वाढलेली गुंतवणूक हा त्यांच्या आर्थिक वाढीसाठी अत्यंत महत्वाचा ठरू शकते. पण तुम्ही तेही इथं मुद्दे लिहायला काहीच हरकत नाही. पुढे तिसरा मुद्दा तुम्ही लिहिला पाहिजे की आशियामधली जी राजकीय स्थिरता आहे ती स्थिरता टिकवून ठेवण्यासाठी दोन देशांमधलं सहकार्य गरजेचं आहे. पुढे इंडो पॅसिफिक क्षेत्रामध्ये वाढत्या चीनला प्रतिकार करण्यासाठी, मग आता हे जागतिक मधलं एक उदाहरण आहे, तर दोन देशांमधलं सहकार्य हे अत्यंत महत्वाचं ठरू शकतं. नेक्स्ट आपण लिहू शकतो की जागतिक स्तरावर पर्यावरण संवर्धन, ऊर्जा सुरक्षा, शाश्वत विकास उद्दिष्टांची पूर्तता
सुरक्षा परिषदेमधील महत्त्वाच्या सुधारणा आणि ग्लोबल वॉर्मिंग, ज्याला आपण म्हणतो जागतिक तापमान वाढ, या महत्त्वाच्या घटकांना नियंत्रित करण्यासाठी आणि आवश्यक त्या दुरुस्त्या करण्यासाठी दोन देशांमधलं सहकार्य हे जागतिक आणि आशियाई पातळीवर अत्यंत महत्त्वाचं ठरेल. सो बघा, आता आपण दोनही प्रश्नांना ऍड्रेस केलं. आता पुढचा मुद्दा तो येतो, तो म्हणजे अल्टिमेटली तुमचं ते कन्फ्युजन आहे की जापान हा भारतातील विकास गुण ठरू शकतो, ज्याला आपण म्हणतो बाबा की डेव्हलपमेंट मल्टिप्लायर. जापान आणि भारत हे जागतिक स्तरावर खरे भागीदार आहेत आणि याचा फायदा हा द्विपक्षीय संबंधांना होईलच, ॲज वेल ॲज आशिया आणि जागतिक पातळीवर सुद्धा या दोन देशांकडे जेही वेगळेपण आहे त्या वेगळेपणाचा फायदा होऊ शकतो, ज्यामुळे दोन प्रदेश अधिकाधिक विकसित करण्यासाठी ह्या गोष्टी अधिक फायदेशीर ठरतील आणि या आधारे आपण आपलं उत्तर थांबवू शकतो. म्हणजे मला असं वाटतंय की तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर व्यवस्थित समजलं असेल. आता असं मी बिलकुल म्हणणार नाही की एवढंच कंटेंट सफिशियंट आहे, नाही. जर तुमच्याकडे काही ॲडिशनल वेगळा कंटेंट असेल तर तुम्ही तो नक्की मांडण्याचा प्रयत्न करा आणि आपलं उत्तर हे अधिकाधिक परिपूर्ण बनवण्याचा प्रयत्न करा. सो मी या ठिकाणी थांबतोय. थँक्यू व्हेरी मच.